जावय बापूचा हा रेतीचा धंदा. तर मित्रांनो, यश पवार यांनी साईड बिझनेस म्हणून जांभ्याचा बिझनेस चालू केला आहे. 32 लाखाचा डंपर घेतलाय. 4-5 लेबल आहेत. एक सुपरवायझर आहे, एक ड्रायव्हर आणि एक गाडीवाला. घेशील हातबीत चाकटून त्याच्यानं हालतोय का बघ आधी जांभा. काम त्यांचं काम वाढवशील, राहू दे. का कशी दापोलीला कधी गाडी जाते? डेली. मग ते आमचे 8 पोर आहेत, 3 ह्याला काय? चल 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 गाड़ी स्टार्ट कर. चप्पल छोड़. हम फर्स्ट स्टार्ट. हम फर्स्ट. गाड़ी चला गाड़ी. बघा पोरांनो, ही अशी मोठी गाडी आहे. तारपत्री टाकू, ओपन गाडी आहे. मग ओपन आहे एकदम हवेशीर. मग वकणाऱ्यांना उलट्या बिलट्या होणार नाहीत बाहेर. काका म्हणतात डेली गाडी आहे. मग आता जेव्हा जातील तिकडनं तेव्हा दुसरी गाडी येईल, तेव्हा मग आपण गावाला येऊ. इकडं 1500 भाडा आहे. बघा, एक टायमाचा जांभा उतरवू, मग ते नेतील आपल्याला, सोडतील तिथं. विचार करा, सतर्क राहा. अरे मराठा दरबार हिऱ्यामध्ये पाऊस असताना पाहून दमलो. ते आता तिथं पावायला जायचा. नाही, इकडे बघ, आमचं युट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कसं करतात रे? असं ट्रस्टेड. थांब 5 मिनिट. हे बघ, हा झाला. इकडे काका काहीतरी बोलले. असं A few moments later. गाईज, आता आम्ही थोपलेलो आहे जांभा बिंबा उचलून, आणि आता आमच्या पीएला कॉल केलेला थंड आणण्यासाठी. तर पीए आले, तुम्हाला दाखवतो थंड आणायला. हे बघा, लेबल लोक दमलेत. आता पीए दाखवतो तुम्हाला. पीए आलेला आहे आमचा. हे कुठे आहे? चला, हा बघा आमचा पीए. हे असलं काय रे? मी सांगितलं ना तुला. मी सांगितलं आणायला. हे आमचे पी आहेत, आणि आम्ही सध्या दमलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला अखिलने नाही, मीच दिले. हा भाड्याने दिलंच नाही, पीएने फक्त घेऊन आलाय. 20 रुपये देऊन येतो, 40 रुपयाचा थंडा आणायला गेला का. तर मित्रांनो, पहिला घोट हा जांभ्याच्या नावानं. तुम्ही फिरून या मस्तपैकी. मी पण नाही येत. पहिला ब्लॉग आहे, आणि आम्ही चाललेलो, अखिल आहे तिकडे, आणि माझा भाव आहे अथर्व आहे. अथर्वची गाडी. तर माझ्या गाड्या इथेच ठेवतो, पेट्रोल वाजवतोय. आता आम्ही जातोय नेक्स्ट लेवल, जसे आंबे बिंबे काढायला. अथर्वच्या गाडी बस.
व्ह्यू एक खोंड आहे तिथं. रिक्षा येते वाटतं कोणाची तरी. हो, हा तिकडे लोहारमाला आहे आणि तो दिविल तिकडे आहे. दिविल तो तुरबा दिसतोय ते थोडं थोडं छोटं छोटं तो तुरबा आहे. ह्या साईडला गाव आहे. ही रिक्षा आलेली आहे. अरे ह्यांचा आहे भीमावशीचा. राशनवाल्यांचा. इथेच आहे थोडा पुढे. कंटेंट बनवतोय पण टाका खाली निघला अखिलच्या घरी आंबे बघा. इकडं. ह्याला बोलतात सुख. हाईच गुरं आहेत. अखिलचे आहेत. कडक ना अखिलचं इथं गाव भारी आहे. हे सगळे आंबे आलेले आहेत अखिलचे. तो केवढा मोठा आहे तिथे तो बघा. आंबा बघा केवढा मोठा आहे. साईज म्हणजे माझ्या हातापेक्षा मोठा आहे. इकडे केली आहेत, नारळ आहे. आंबे बघा. बघा जुनं घर सारवलेलं मातीने शेणान. अखिलचे बाबा आणि मग आठवण काय आता अखिलला ओरडतात. आता आमचा एक झाला त्याला आठवत राहत काहीच पेन ठेवला आणि ते अभ्यास करायला आलेला अरे पण काय घ्याल का नाही थोडी थोडी ठेवतो मी नको हा चालतोय. नाही जास्त वयाची आता आम्हाला थोडीच दोन त्यात वाढत नको आई नको. बघा कसं सारवलेलं आहे अंग. हेच आंबे बघा भाई. माझं ते आंब्यांवर अखिलला सांगायला पाहिजे कधीतरी. अखिल इकडे ना. बघा हा मालक आहे आंब्यांचा. ते जरा आंब्यांची साईज बघायचं. आंबे बघितले तरी दिसतलू नका. हा म्हणजे नजर काढल पण चप्पल विप्पल बांधले. आजोबा गुजरातला जेव्हा होते सर्व्हिसला तेव्हा त्यांनी बदामी आंबा म्हणून तिकडे आणलेला होता. काही आंब्याचा फ्लेवर आहे का बदामी फ्लेवर. म्हणजे त्याचा त्याची लांबी रुंदी क्षेत्रफळ हा एवढा मोठा असतो. ह्याच्यापेक्षा मोठा होतो. ते मोठा झाले आपण दाखवूच. हा बाटा म्हणजे हा इकडे. आणि हा एक तो चाक बघा एकच ठेवला अखिलने. 2 ठेवले. हे मला ह्यांच्या खाली असं का करतात ते मला कमेंट करा. सायकलीला लावायचं ना हा चाक. हे बघा ह्याचं काय सायकलीला लावायचा ना तो चाक. अच्छा उलट चांगलं आहे की सारवलंय. गार असत वातावरण. भारी वाटतंय. घर कापून काढणार तेवढाच. साईज अख्खी इकडे आंबे आहेत, पेरू आहे, फणस आहे. ही कोकण जब्बर. व्ह्यूज बघा ना. हा काय वाटतोय गार थंड वातावरण. गाईज मला आहे ना शक येते तिथं आंबा पडलाय. पिक्का आहे का कच्चा आहे गाईज बघा. हा सर्वात धोका असाच दिसतो. हा आंबा एवढा चांगला आहे ना असं वाटतंय चांगला पण. हा बघा हा तुझं घर आहे ना. आपला एक कांड आहे. कांड म्हणजे आपल्याला आंबा नाही तो तिकडे लक्षच घालू नका. एकच तो नाही अरे पिकल्यावर देतो पण आता करू नका. माझा घाम निघालाय बनवपर्यंत सगळा. हा असा ना अखिल एक बस काय पॉवरफुल भरलाय. फणस पण बघा फुल पॉवरफुल भरला.
चालत जायला लागतो. ते बोरी पण आहे, करवंद आहे. कोकणात राहून त्या बोर आणि करवंदात फरक नाही समजत. कमाल है यार, कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. दिस इज माय मिस्टेक. हे बघा ना, हे कच्चे आहेत, हे काळे झाल्यावर हे होतात, त्यांना असं काढायचं. घारूचं पण आगमन झालेलं आहे. जरा इकडे कॅमेरा दाखव. आणि ज्याच्याकडे जायचं होतो तो चाललेला आहे समोर बघा, कुऱ्हाड घेऊन. म्हणजे मला असा अंदाज आहे फाटी फोडा चाललेला आहे. स्प्राईट आणलेस? नाही बाबा, धर स्प्राईट आहे, धर. गाईज आमच्यासाठी Sprite. अरे थांब, कुठे जातोय? तुला भेट. ए, तुझ्या कुत्र्याचं नाव काय? जाधव. याचं नाव काय? मुन्ना. मुन्ना भाई MBBS. बैल आहे, मारकोटा वाटतंय, पण आपण तुमच्यासाठी हिम्मत करून जाऊ पकडायला. गाईस दमलो, पण बैल काय भेटत नाही. थांब रे. बाबा जा घरात. हो तूच मोठा आहे, दे रे त्याकडे कुऱ्हाड, बघू कसा घाव टाकतो. दे दे. परम करून वाट लावली. धर तू मोबाईल. तुझा टायटन निघाली तर जा, घाव मार बघू जा. सोडले झाली फालतूगिरी. आता काय बोल, उलट करत होतो मी, ते स्टाईल माझी. कुऱ्हाड किती मार म्हणजे झाला. एकाच बाजूस काय मारतो, मध्ये मार. कुठू नको मारायच्या आधी. आता मी कुठं टाकू मला विचार पडलाय. हा तिकडं मागचे आवाज येतोय ना कसला कसला तरी. घुस. त्याला कामावर जायचं आपल्याला नाही काय. आग लागली याच्या ब्लॉगला. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तू काय पाण्यात सगळं जाशील. बाबा ए, तिथं ठेव. सफरचंद आहे. हो बाबा, कुणाचं आहे? ओय हे आखी- सफरचंद खाऊ काय? सफरचंद हो आजोबा. काय नाही बोल. अरे सफरचंद खाऊ काय? हो सफरचंद आणलाय तो खाऊ काय? खा म्हंटले, खा. अरे कुत्र्यानं खाल्ला. आर्यन कुठं आहे रे? त्यांना ते दोघांना हवा काय? विषयच नाही. चावलं का काय? वाशाट खाल्लाय वाटते. त्याला दे. हे बघ, 2 गावात तुकडे याड्या. ते थांब जरा इकडे देते. कुऱ्हाडीन तोड. ठीक आहे, मी बघा किती तोडला बघा. पकड आणि बघ. तुला हवा? हा, drop. चला. खा तू. दे नाही तर दे जरा दे. खाऊ दे आई. लागली गेले भेटत नाही. बाबा. तू साडेसाठी लावू नको. जाधव. तो सर नुसता बोंबालतो, येतोस ना. माझी मी तोडलेली नेऊ दे मला घरी. मग जरा परत. गाईज आता ब्लॉग संपलेला आहे आणि आता म्हणजे तुम्हाला बघा ब्लॉग कसा वाटेल. आणि प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा. सबस्क्राईब बरोबर बोललोय. सबस्क्राईब करो. आता असं काही ब्लॉग संपलेला आहे गाईज. खरं सो गाईज बघा तुम्हाला ब्लॉग कसा वाटलाय तो. आणि खरं सांगतो